श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नका. जर हा संदेश तुम्ही पूर्णपणे ऐकण्यात यशस्वी झाला तर तुम्ही देवाच्या आशीर्वादाची प्राप्ती करू शकता. कारण या संदेशामध्ये देव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवत आहे. त्यामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. देव तुम्हाला सांगत आहे, तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही जिथे जाल तिथे मी तुमच्या सोबत जातो. जर तुमचा स्वामींवर विश्वास असल्यास तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा आणि लाईक करा. स्वामी म्हणतात, मी नेहमीच तुझा हात धरला आहे आणि भविष्यातही मी तुझा हात धरेन. पण माझ्या मुला, आता वेळ आली आहे. या जगात तुमचे नाव प्रसिद्ध करायचे आहे आणि मला माहीत आहे की तू तुझ्या आयुष्यात खूप अश्रू ढाळले आहेस. पण माझ्या मुला, आता तुझे सर्व अश्रू मी पाहिले असून तू सर्व अश्रू पुस. कारण आता माझी नजर तुझ्यावर पडली आहे. आता सर्व काही बदलेल. जर तुम्ही माझा संदेश मनापासून ऐकलात आणि माझे शब्द ऐकून तुम्ही याचे पालन केले आणि मी तुम्हाला जे काम करण्यास सांगत आहे ते केले, तर आज माझे शब्द आहे, तुझे अडकलेले प्रत्येक काम पूर्ण होईल आणि तुला सर्व कामात यश मिळेल. तू सदैव रडत आहेस, म्हणून आज माझा संदेश नीट ऐका आणि मध्येच सोडू नका. अन्यथा माझी कृपा तुम्ही स्वतः तुमच्या हाताने पुसून टाकाल. माझ्या मुला, जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात उद्दिष्टे आणत नाही तोपर्यंत तुमचे आयुष्य असेच राहील. आणि उद्दिष्ट खूप कठीण आहे. ज्याप्रमाणे एखाद्या प्रवाशाला त्याचे गंतव्यस्थान माहीत नसेल तर त्याचे गंतव्यस्थान शोधणे खूप कठीण आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमचा हेतू माहीत नसेल तर तुमच्यासाठी सर्व काही कठीण होईल. माझे काम फक्त तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचे आहे आणि तुम्हाला योग्य दिशा दाखवायची आहे. मी तुम्हाला जो मार्ग दाखवणार आहे ते लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या आहेत आणि मी तुम्हाला काही गोष्टी पुढे सांगेन. पण हे देखील लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक ध्येय असले पाहिजे आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला काम करावे लागेल. मी आज या संदेशामध्ये तुम्हाला सांगत आहे, तू जेव्हा कधी रडतोस तेव्हा तुझा देव पण रडतो. कारण कोणालाच आपले आयुष्य अंधारात जावे असे वाटत नाही. आणि माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की मला तुला वाईट गोष्टी आणि वाईट लोकांपासून नेहमी दूर ठेवायचे आहे. त्यांच्याजवळ कधी कधी तू जातोस आणि जेव्हा तुला वाईटाचा जवळ जाशील तेव्हा तुझं आयुष्य अंधारात जाऊ लागेल. पण मला खूप वाईट वाटत आहे की माझ्या मुलाने आयुष्याचा मार्ग गमावला आहे. आज मला आशा आहे की तुम्ही माझा संदेश ऐकून तुमचे जीवन सुधाराल. माझ्या मुला, तू तुझ्या आयुष्यात नेहमी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे. जीवनात फक्त एक खरा माणूस सर्व काही साध्य करण्यासाठी तयार असतो. आणि जी माणसं खोटं बोलतात ती दुसऱ्याला नाही तर ती स्वतःला जास्त फसवत असतात. तुम्ही तुमच्या जीवनात गरीब लोकांना मदत करा. असे केल्याने तुमच्या जीवनात माझे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतील. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना जर तुम्ही मदत केली तर मला ते करण्यात खूप आनंद होईल. जर मी तुमच्यावर खुश असलो तर तुम्ही मला जे काही करायला सांगाल
ते मी तुमच्यासाठी करेन. तुम्हाला देवाच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा संदेश शेअर करा, कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे तरी हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. म्हणून नक्कीच शेअर करा. मला माहीत आहे की तुम्ही कधीही कोणाची फसवणूक करत नाही आणि तुम्ही इतरांचा कल्याणाचा विचार करता आणि कधीही कोणाचे वाईट करत नाही. म्हणूनच मी तुझा वरचा देव आनंदी असतो. तुझे केलेले हे चांगले कर्म पाहून मला तुझ्यावर खूप प्रेम वाटते, कारण तू माझा असा भक्त आहे जो स्वतः अडचणीत असतानाही आधी इतरांना मदत करतो. तुझ्या इतका चांगुलपणा पाहून माझे मन व्याकुळ झाले आहे, कारण तू सध्या ज्या संकटात आहेस ते मी पाहू शकत नाही. म्हणून मी तुला लवकरच सर्व संकटातून मुक्त करेन. हा माझा तुम्हाला शब्द आहे. तू माझ्याकडून मागितलेली तुझी प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन आणि राग करणार नाहीत. पण तुला माझ्याशी एक वचन द्यायचे आहे, जे मी तुझ्याकडून मागणार आहे, की आयुष्यात तू नेहमी नम्र आणि मनाने नम्र राहशील, जसे तू आज नम्र आणि सौम्य आहेस. माझ्या मुला, तू आज आहे तसाच आयुष्यभर तू स्वतःला असेच ठेवावे अशी माझी इच्छा आहे. तुझ्या भक्तीनेच मी तुझ्याकडे ओढलो आहे. माझ्या मुला, जेव्हा तुझ्या आयुष्यात एखादं काम येईल जे तुला करण्यास असमर्थ वाटेल, तेव्हा माझी आठवण ठेवा आणि मी तुझी कोंडी क्षणात सोडवीन. माझे नाव घेतल्याने तुमच्या सर्व वाईट कामांचे निराकरण होण्यास सुरुवात होईल आणि जे काही वाईट तुम्हाला द्यायचे आहे ते तुमच्यापासून दूर होतील. माझ्या मुला, जेव्हा तू तुझ्या ध्येयापासून विचलित होशील त्यावेळी मला आठव. माझ्या स्मरणाने तुला आपोआप मार्गदर्शन मिळेल आणि त्या मार्गावर तुझे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. ते तुला दिसू लागेल. माझ्या मुला, दुसऱ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याआधी तू एकदा तरी माझे मनात स्मरण कर, कारण जर तू कुठलाही चुकीचा निर्णय घेणार असेल तर माझ्या आठवणीने तुला तो निर्णय योग्य अयोग्य कळेल आणि चुकीचे निर्णय घेण्यापासून तुमचे संरक्षण होईल. असे करूनही तू माझी पूजा कर. तुम्हाला लवकर सर्व सुख आणि समृद्धी प्राप्त हो. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवे आहे, मग ती चांगली नोकरी असो, चांगले शिक्षण असो किंवा चांगला जीवनसाथी मिळणे असो, त्या सर्व इच्छा माझ्या आशीर्वादाने लवकर पूर्ण होतील आणि हे प्रेम तुझ्या आयुष्यात शेवटपर्यंत टिकेल आणि त्यानंतर मी तुला माझ्यात स्थान देईल. परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्ही तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या वाईटाचे समर्थन करू नये आणि नेहमी सत्तेच्या मार्गावर तुमची पावले टाका. सहमत असाल तर होय, सहमत आहे असे टाईप करा. माझ्या मुला, तुझ्या आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की मी नेहमी तुझ्या सोबत असेल. मी पृथ्वीचे प्रत्येक परिस्थितीत प्रत्येक वाईटपासून रक्षण करेल आणि तुला कोणत्याही वाईटाचे समर्थन करू देणार नाही. फक्त तुमच्या आयुष्यात तुमच्या चांगल्या कृत्यांपासून मागे हटू नका. संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.